नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट, नाम, अलिप्ततावादी चळवळ याच्याबद्दल. आणि नुकतीच याच्या संबंधीची जी काही व्हर्च्युअल कॉन्फरन्स झालेली आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स, आणि त्यामध्ये नरेंद्र मोदींनी 2014मध्ये जेव्हा ते पंतप्रधान झालेत त्यानंतर पहिल्यांदाच आता 2020मध्ये संवाद साधलेला आहे नामशी. तर त्या अनुषंगाने हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. यावर प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. तर तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे सायमल्टेनियसली फॉलो करा. या व्हिडिओची PDF तुम्हाला तिथं मिळेल. आणि फेसबुक जे आहे त्याच्यावरही ग्रुप याच नावाने आहे, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट, तर तोही फॉलो करा. एकंदरीतच डेक्कन क्रॉनिकलची ही न्यूज आहे की एक पाकिस्तानवर निशाणा साधलेला आहे. आणि नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट जी काही व्हर्च्युअल कॉन्फरन्स झालेली आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स काल, त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि त्यांनी याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की एकीकडं कोरोना व्हायरस पॅन्डेमिक चालू आहे, परंतु या काळातसुद्धा काही लोक डेडली व्हायरस म्हणजे मृत्यूपर्यंत नेणारा दुसरा एक विषाणू तर तो पसरवत आहेत. आणि तिच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, एक म्हणजे टेररिझम, आतंकवाद, फेक न्यूज, चुकीच्या बातम्या, आणि डॉक्टर्ड व्हिडिओज म्हणजे ज्या व्हिडिओमध्ये एडिट करून काहीतरी छेडखानी केलेली असते आणि चुकीच्या गोष्टी लोकांसमोर आणल्या जातात. तर अशा 3 गोष्टींचा सरळ सरळ निशाणा जो आहे, टेररिझम, फेक न्यूज अँड डॉक्टर व्हिडिओज, तो पाककडा आहे. आता खरं तर तुम्हाला न्यूज वेगवेगळ्या बघणं का गरजेचं असतं तेही मी दाखवतो. आता हे डेक्कन क्रॉनिकलची न्यूज आहे. याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता हे इंडियन एक्सप्रेसची न्यूज आहे. आता हिच्यामध्ये हा एक नवीन पॉईंट आपल्याला मिळाला की 2014 नंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नाम, नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट यांच्याशी संवाद साधलेला आहे. पहिल्यांदाच त्यांनी ॲड्रेस केला याला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये 2च गोष्टी घेतलेल्या आहेत की टेररिझम अँड फेक न्यूज. तिसरा जो शब्द होता डॉक्टर व्हिडिओज, तर तो डेक्कनच्या याच्यामध्ये आपल्याला सापडतो. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने थोडं न्यूज बघणं गरजेचं असतं, ज्याच्यामुळे आपल्याला गोष्टी चांगल्या पद्धतीने अजून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी गोष्टी वर्क होऊन जातात. फॉर एक्झाम्पल, आता लास्ट इयर नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट नामची जी काही हे झाली होती, मिनिस्ट्रियल मीटिंग झाली होती, तर ती व्हेनेझुएलाच्या कॅपिटलमध्ये कॅराकसमध्ये झाली होती. तर हे तुम्ही मॅपमध्ये पण बघणं गरजेचं आहे. व्हेनेझुएलाची जी कॅपिटल आहे कॅराकस, तर नामच्या हिच्याने हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. 2019साठीची थीम जी होती ती होती प्रमोशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ पीस थ्रू रिस्पेक्ट फॉर इंटरनॅशनल लॉ. म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदे जे आहेत त्यासंबंधी आपण जो काही आपला रिस्पेक्ट ठेवला पाहिजे आणि त्याच्यामधूनच पीस, शांतता येईल. तर हे एक महत्त्वाचं होतं. आणि भारताने 2019च्या मिनिस्ट्रियल मीटिंग जी होती नामची, तिच्यामध्ये वातावरणातील बदल असतील, त्याच्यानंतर डिजिटल टेक्नॉलॉजी असेल आणि आतंकवाद असेल, या 3 गोष्टींवर चर्चा केली होती आणि हे 3 मुद्दे तिथं उपस्थित केले होते. आता नामचा हा लोगो आहे नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याचा कॉर्डिनेटिंग ब्युरो जो आहे तो न्यूयॉर्कमध्ये आहे, US. आता बऱ्याचदा असं वाटतं की नाम मूव्हमेंट जी आहे ती सगळी ह्या अलिप्ततावादी चळवळीतून जे काही 2 ॲक्सिस होते आपण ते बघूयात की एकीकडं अमेरिका आहे, एकीकडं रशिया आहे, आणि या दोघांकडं न जाता स्वतःचा एक वेगळं अस्तित्व भारताने स्वतःची एक फॉरेन पॉलिसी समोर ठेवली होती. त्या दृष्टीने असं होऊ शकतं की कॉर्डिनेटिंग ब्युरो जो आहे तो कदाचित ह्याच देशांमध्ये असावा, फाउंडर कंट्रीजमध्ये. तर तो न्यूयॉर्कमध्ये आहे, US मध्ये. तर MCQसाठी असे मुद्दे जरा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मेंबरशिप जी आहे 120 सदस्य आहेत, 12 ऑब्झर्व्हर स्टेट्स आहेत, 10 आंतरराष्ट्रीय संघटनाही याच्याशी जोडलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता सध्याचं जे चेअर आहे ते अझरबैजानकडं आहे, अध्यक्ष अझरबैजान आहे. दुसरा याच्यामध्ये एक महत्त्वाचा इश्यू आहे तो म्हणजे काय की याचं फाउंडेशन जे आहे 1961 बेलग्रेड, सर्बिया इथं याची स्थापना झाली नाम मुवमेंटची. हेडक्वार्टर जे आहे ते इंडोनेशिया सेंट्रल जकार्तामध्ये आहे. आणि आपण जे बघितलं ते म्हणजे कोऑर्डिनेटिंग ब्युरो जो आहे तो न्यूयॉर्कमध्ये आहे, हेडक्वार्टर जे आहे जकार्तामध्ये आहे. या दोन्ही गोष्टी MCQ करता लक्षात ठेवा. तर याच्यात नाममध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. फाउंडर जे आहे ते देशानुसार आपण बघूयात पुढच्या स्लाईडमध्ये. आणि याच्यामध्ये एक आहे की बेसिक 1961 बेलग्रेडमध्ये स्थापना क्रिएट करणारे फाउंडर जे देश आहेत, युगोस्लाविया, त्याच्यानंतर भारत, इजिप्त, घाना, इंडोनेशिया, हे 5 फाउंडर आहेत. आजच्या डेटमध्ये ती संख्या 120 सदस्य आहेत, पण फाउंडर 5 आहेत. आता हे कोल्ड वॉरच्या याच्यामध्ये जन्माला आलेली आहे नाम, नॉन अलाइन मूव्हमेंट जी आहे. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकंदरच सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जे काही कोल्ड वॉरचा इरा आहे सगळा शीतयुद्धाचा, तिच्यामध्ये 2 ॲक्सिस होते. एकीकडं होतं US, दुसरीकडं होतं रशिया. रशिया म्हणजे त्यावेळेचं USSR, ओके. नंतर मध्ये डिसइंटिग्रेशन रशिया झालं.
रशिया जो होता तो साम्यवाद आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर US जे होतं ते लोकशाहीवादी, आणि ह्या असे दोन जे काही ॲक्सिस होते शक्तीचे दोन केंद्र. पण जेव्हा डिसइंटिग्रेशन झालं USSRचं, त्याच्यानंतर एकच महाशक्ती उरली ती अमेरिका. तर आजच्या डेटमध्ये असं बऱ्याच लोकांचं मत आहे की नामचं तसं अस्तित्व नसलेलं, म्हणजे असलं काय नसलं काय, कारण दोन ॲक्सिसपासून ते एक वेगळं स्वतःचं अस्तित्व होतं. पण आता असं काही नाही आहे. तेव्हा बऱ्याचशा राष्ट्रांना दोन ऑप्शन्स होते, आयदर अमेरिकेबरोबर जायचं किंवा USSR बरोबर जायचं. परंतु या सगळ्या कोलोनियल हिच्यातून ऑलरेडी आपलं इतकं शोषण झालेलं होतं, आपण खूप पिछाडीवर होतो प्रत्येक क्षेत्रामध्ये, आणि स्वातंत्र्यानंतर स्वतःची एक फॉरेन पॉलिसी आपली आणली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, ते त्यांचं एक खूप महत्त्वाचं योगदान आहे. तर ह्या सगळ्या हिच्यामध्ये आपण ना USकडे गेलो ना USSRकडे गेलो, पण आपल्यासारखेच जे राष्ट्र होते बाकीचे डेव्हलपिंग कंट्रीज होत्या, आणि त्यांना आपण घेऊन एक नवीन गट केला, अलिप्ततावादी चळवळ, की या दोघांकडे जायचं नाही, यांच्या भांडणात आपला लॉस होणार आहे, आपण ऑलरेडी मागासलेले आहोत, तर आपण वेगळं राहून न्यूट्रल राहून स्वतःचं उत्थान करणं गरजेचं आहे. तर तिच्यामधून हे सगळं झालं होतं. आणि सोव्हिएत युनियन किंवा US हे सोडून इंडिपेंडंट राहायचं, रिमेन न्यूट्रल, तर हिच्यामधून हे सगळं नाम मुवमेंट आलेली आहे. याची जी सुरुवात होते तर ती जी होते ती एशिया आफ्रिका कॉन्फरन्स झाली होती बाडूंगमध्ये 1955, इंडोनेशिया. तर तिथून याचं ओरिजिन मानलं जातं, आणि स्थापना जी आहे ती 1961, म्हणजे 55पासून ती आग पेटली आणि 1961मध्ये स्थापना झाली. सगळी जी काही मुवमेंट आहे आणि तिच्यामधल्या प्रायोरिटीज आणि त्या सगळ्या गोष्टी, तर बाडूंग मुवमेंट लक्षात ठेवा, एशिया आफ्रिका कॉन्फरन्स. हे जे सगळं नाम मुवमेंट आहे तिच्यामध्ये जे 5 महत्त्वाची लोकं आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन पंतप्रधान भारत, जनरल नासेर इजिप्त, मार्शल टिटो युगोस्लाविया, त्याच्यानंतर क्लॅन नुमक्रा घाना, आणि सुकार्नो इंडोनेशिया. तर तुम्हाला म्हणजे व्यक्ती आणि देश असंही विचारलं जाऊ शकतं, तर हे MCQसाठी लक्षात ठेवा. MPSC प्रोन प्रश्न एकदम प्रॉपरली असा येऊ शकतो. दुसरे महत्त्वाचं म्हणजे याचे फीचर्स जे आहे, नाम जे आहे तर ते पंचशीलवर आधारित आहे. आता पंचशील जे होतं तर ते हिंदी, चिनी, भाई भाई आणि त्या सगळ्या याच्यात पण त्याचा रेफरन्स बराचदा येतो. 1954मध्ये 1954मध्ये आपण ही कन्सेप्ट समोर ठेवली होती पंचशीलची, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आणि त्यावेळेस हे जे होतं की म्युच्युअल रिस्पेक्ट फॉर इच अदर्स टेरिटोरियल इंटिग्रिटी अँड सोव्हर्निटी, एकमेकांचे जे काही बॉर्डर्स आहेत, सीमा आहेत, सार्वभौमत्व आहे, त्यासंबंधी तुम्ही रिस्पेक्ट ठेवा. नॉन इंटरफरन्स इन इच अदर्स मिलिटरी अँड इंटरनल अफेअर, कुठल्याही देशाच्या लष्करी आणि आंतरिक बाबींमध्ये कुणीही हस्तक्षेप करता कामा नये. म्युच्युअल नॉन ॲग्रेशन, एकमेकांच्या अगेन्स्ट ॲग्रेशन नको. इक्वॅलिटी अँड म्युच्युअल बेनिफिट, आणि हे एक महत्त्वाचं होतं की सर्वांना समान एका हिच्यावर आणणं, आणि म्युच्युअल बेनिफिट, दोघांचा फायदा कसा होईल ते बघा. पीसफुल को एक्झिस्टन्स अँड इकॉनॉमिक कॉऑपरेशन, आर्थिक सहकार्य आणि शांततापूर्ण एक स्टेबल एन्व्हायरमेंट असलं पाहिजे. असे हे 5 महत्त्वाचे पंचशीलचे तत्त्व आहेत. याच बेसवर हे सगळं नाम आधारित होतं. आता भारताला नामचा फायदा कसा झाला, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी होती की कोल्ड वॉरचे जे काही वर्ष होते, एक तर तुम्हाला ऑप्शन होता अमेरिका रशिया, त्याच्यापासून आपण वेगळे राहिलो. वेगळे राहिल्यामुळं बऱ्याच गोष्टी झाल्या त्या सगळ्या इरामध्ये, की म्हणजे डिकॉलोनायझेशन, वसाहतवाद हळूहळू नष्ट होत गेला. त्याच्यानंतर ॲपेथराईड आणि हे सगळं आफ्रिकेमधलं जे वंशवाद वगैरे त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर ग्लोबल न्यूक्लिअर डिसआर्ममेंट हा विषय एक महत्त्वाचा होता. इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि माहिती संबंधीचे जे काही नवीन विषय होते तिच्यामध्येही भारताला बऱ्यापैकी स्कोप मिळाला. या सगळ्या याच्यात भारताची भूमिका बऱ्यापैकी वाखाणण्याजोगी होती, जगाचं लक्ष आपल्याकडे गेलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारत आणि जे काही भारताबरोबर 1950-60च्या दशकामध्ये इमर्ज होणारे देश होते, वसाहतवादाच्या हिच्यातून अडकलेले, जोखडातून बाहेर पडलेले, यांना स्वतःचं सार्वभौमत्व आणि नवीन निओकोलोनिझम जे काय आहे, नववसाहतवाद, त्याच्या कैचीत न पडता त्या सगळ्या हिच्यातून त्यांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले हिच्यातून, आणि तिच्यात भारताची भूमिका फार मोठी आहे. सॉफ्ट पॉवर लिडरशिप, आता ह्या नाममुळे काय झालं की नामचे त्यावेळेचे सदस्य, त्याच्यामुळे भारत तिच्यामध्ये ऑब्व्हियसली उजवा होता, आणि त्याच्याकडे भारताकडे ही सॉफ्ट पॉवर लिडरशिप आली या सगळ्या देशांची, ज्यांना रशिया किंवा अमेरिका यांच्याबरोबर जायचं नव्हतं, आणि भारत एक सॉफ्ट पॉवर लीडर म्हणून जगात समोर आला. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा आपल्याला असा आहे, बॅलन्स फ्रेंडशिप विथ US आणि रशिया. तुम्ही एक बघितलं असेल की US आणि USSR तेव्हाचं किंवा नंतरचा आपला रशिया,
तर या सगळ्या याच्यामध्ये भारताने दोघीकडे बऱ्यापैकी बॅलन्स रिलेशनशिप ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे जर एकतर US बोट पकडलं असतं तर रशियाशी आपली गाठ पडली असती, रशियाचं पकडलं असतं तर US. पण आपण आपल्या सोयीने करत असतो गोष्टी. आता कितीतरी गोष्टी अशा इंटरनॅशनल याच्यात होत असतात की भारत निवांत आपल्या सोयीने गोष्टी करतो आणि या दोघांचं बॅलन्स फ्रेंडशिपचा आपल्याला फायदा किती करून घेता येईल ते करत असतो आपण. तर हा एक खूप महत्त्वाचा याच्यामधला मुद्दा होता. तर या ज्या सुपर पॉवर्स आहेत तिच्यातल्या नंतरच्या काळात आता तर एकच आहे US. आणि ट्रम्प तात्या आणि आपलं किती जवळचं आहे हे तुम्हाला माहीत आहे सर्वांना. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की नामची जी ऑथॉरिटी आहे ती आता स्लोली इरोडिंग होते. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एकच आता म्हणजे सुपर पॉवर आहे तर ऑब्वियसली नामचा काही संबंध राहतच नाही असं बरेच लोक मानतात. आणि हा सगळा एंड ऑफ कोल्ड वॉर जे झालेलं आहे त्याच्यानंतर युनिपोलर झालं, एकच ॲक्सिस US. तिच्यामुळे नामचा तसा संबंध राहतच नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. नाम युनायटेड नेशन असू देत, IMF असू देत, WTO असू देत, याच्यामध्ये खूप काही प्रॉपर रिफॉर्म्स आणू शकलेलं नाही आहे एवढं सगळा नामचा प्रवास असल्यामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट की वेस्ट एशियन क्रायसिस जे आहे तिच्यामध्ये म्हणजे खूप काही नामना करता आलेलं नाही आहे. आणि तिच्यामध्ये पण एक आहे की इजिप्त जो आहे तो अरब स्प्रिंग नंतर बऱ्यापैकी बाहेर पडल्यासारखा आहे ना. विड्रॉल ऑफ वन ऑफ द फाउंडर तो बाहेर पडला आहे अरब स्प्रिंग आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की इकॉनॉमिकली वीक आहेत हे सगळे जे मेंबर्स आहेत डेव्हलपिंग, हे ऑलरेडी म्हणजे यांच्याकडे पैसा पाणी नाही आहे आणि त्याच्यामुळे वर्ल्ड पॉलिटिक्स इकॉनॉमिक्समध्ये याला अर्थ नाही. एक गोष्ट क्लिअर ठेवा, तुमच्या हातात पैसा असला लोक तुम्हाला विचारणार, तुमच्याकडे पैसे नाही तर ऑब्व्हियसली तुम्हाला कोण विचारणार आहे. आणि नामचं तसं एक होतं की तुम्ही एकमेकाला सहकार्य करणं अपेक्षित होतं. भारतावर 62मध्ये चायनाचं वॉर आहे, 65 पाकिस्तानचं वॉर आहे. हिच्यामध्ये नामची भूमिका जी होती ती खूप काही ॲक्टिव्ह नव्हती, निवांतच होते. त्यांना चालू आहे तिकडं काहीतरी. ह्या हिच्यामुळे पण नामचं असं जे सिग्निफिकन्स वाटत होतं ते त्यावेळेस पण बऱ्याच वेळा तिच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. पण बेसिक नाम स्थापन कधी झालं, नामचं हेडक्वार्टर, त्याचं कोऑर्डिनेशन सेंटर, फाउंडर्स, 19चं आपली जी काही कॉन्फरन्स होती कॅराकस व्हेनेझुएला ती लक्षात ठेवा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला, स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.